9 वाजलेत. आले का रे? किती वाजले त्याच्यामध्ये बघा. 9. घड्याळाचा जो हा तास काटा आहे ना तो IX वर आहे. कशावर आहे? सर IX म्हणजे 9. हा, तास काटा कशावर आहे? IX म्हणजे 9 वरती आहे, बरोबर. आणि मिनिट काटा कुठे आहे? XII रोमन संख्याचे 12. म्हणजे 12. मिनिट काटाचं 12 वर असेल आणि तास काटाचं 9 असतील तर किती वाजलेले आहेत मग? 9 वाजलेले आहेत. 9. किती वाजले? 9. 9. साई एकच वेळेस कमेंट टाकायची. चला पुढचा प्रश्न घ्या. चला चला या प्रश्नाचं उत्तर सोडवायचे. चला सोडवा. हा साई, तर मी याचं उत्तर सांगू. थांब सोडू दे बाकीच्यांना. तुला विचार. स्कॉलरशिपला विचारलेल्या प्रश्नापैकी एक प्रश्न आहे का? चला पाठवा, उत्तर पाठवा. मनस्वी 12 म्हणते. हा, श्रावणी सांग. श्रावणी, श्रावणी कुठे आहे? चला माईक चालू कर श्रावणी. श्रावणी, साई सांग. साई सर बोल. सर खालील आकृतीत प्रत्येक चौरसाचे क्षेत्रफळ 14 सेमी असल्यास आकृतीची परिमिती काढायची आहे. हम्म. किती? तर हम्म. सर हे चौरस किती आहेत ते आपल्याला पहिले मोजायला लागतील. मोज किती आहेत, मोज. सर 12 आहेत. मग उत्तर 12 येतं का? हो सर. बरं. आणखी कोण सांगेल रे? राधिका, राधिका किती परिमितीच्या? राधिका नाही. सर बोल. किती? फोन आला म्हणून ते झालं होतं. हा, फोन आला होता म्हणून. बरं. शुभ्रा सांग. शुभ्रा चल. शुभ्रा यस सर. बोल, प्रश्न वाच. खालील आकृतीतील प्रत्येक चौरसाचे क्षेत्रफळ 1 चौरस सेमी असल्यास आकृतीची परिमिती काढा. किती आले तुझं उत्तर? सर 22 सेमी. चल, ठीक आहे, ओके. रिया, रिया सांग. रिया, रिया माईक बंद कर. शुभ्रा, रिया सांगेल का? खालील आकृतीतील प्रत्येक चौरसाचे क्षेत्रफळ 1 चौरस सेमी असल्याने आकृतीत परिमिती काढा. किती आलं तुझं उत्तर?
12 सेमी. हे बघा समजून घ्या. काय केलं इथं, प्रत्येक चौरसाचं क्षेत्रफळ दिले. किती दिलं रे चौरसाचं क्षेत्रफळ? 1 चौरस सेंटीमीटर. बरोबर, 1 चौरस सेंटीमीटर तुम्हाला चौरसाचं क्षेत्रफळ दिले. चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय तुम्हाला माहिती आहे? काय काय रे सूत्र काय? बाजूचा बाजूचा वर्ग ना, बाजूचा वर्ग. मग क्षेत्रफळ जर 1 असेल तर बाजूचा वर्ग जर आपण केला तर 1चा वर्ग म्हणजे किती येईल? मग बाजू बरोबर काय येईल? वर्गमुळामध्ये 1. किती येईल? त्याचा वर्गमूळ 1 येईल. किती येईल? 1 गुणिले 1 म्हणजे 1 येईल. बरोबर का? म्हणजे प्रत्येक या चौरसाच्या क्षेत्रफळाची जी बाजू आहे त्याच, ही बाजू किती सेंटीमीटर आहे रे प्रत्येक? याचा अर्थ आहे का ही बाजू त्याची, ही जी बाजू आहे बघा, ही 1 आहे. ओके, ही जी दुसरी बाजू आहे ती सुद्धा 1 आहे. त्याच्यानंतर ही तिसरी बाजू, ही चौथी, ही 5वी, ही 6वी, ही 7वी, ही 8वी, ही 9वी, ही 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21 आणि 22. आणि परिमिती काढत असताना आपण काय काढतो? त्याची परिमिती म्हणजे त्याची कडा, कडेवर त्याचं किती अंतर आहे हे काढतो. म्हणजे एकूण ते किती आहेत? मग बघा, तुम्हाला जर लक्षात येत नसेल तर परत बघा. हा 1, हा 2, हा 3, हा 4, हा 5, हा 6, हा 7, हा 8, हा 9, हा 10, हा 11, हा 12, हा 13, हा 14, हा 15, हा 16, हा 17, हा 18, हा 19, हा 20, हा 21 आणि हा 22. किती आहे मग परिमिती? 22 सेंटीमीटर. कडेची बाजू बसतो. आणि जर तुम्ही जे 12 उत्तर देतात ना, ते जर या आकृतीचं क्षेत्रफळ जर विचारलं असतं तर 12 चौकोन आहेत म्हणून 12 त्याचं काय असतं? क्षेत्रफळ असतं. ऑप्शन नंबर 2 सही. कळलं का? सही समजलं का? हो सर. चुकीचं उत्तर द्यायचं नाही. परिमिती म्हणजे कडेवरची लांबी. बघा, कडेवरची लांबी तुम्हाला मोजता येतं. हे बघा, आता जर मोजायचं बघा, अजून 1, ही 2, ही 3, ही 4, ही 5, ही 6, ही 7, ही 8. ओके. दुसरे बघा, हा उभा 9, हा उभा 10, हा उभा परत 11, बरोबर, हा उभा 12, हा आडवा 13, उभा 14, 15, 16, 17, 18, हा 19, हा 20, हा 21 आणि 22. म्हणजे 22 बाजू आहेत त्याला, म्हणून त्याचं उत्तर येतं 22. कळलं का? कळलं कसंही? हा, चला पुढे घ्या. हे प्रश्न बघा. हा प्रश्नाचं उत्तर सोडवा. 435 गुणिले 1 आणि स्टार बरोबर 5 स्टार स्टार सर 0. हा, काय रिया? नीट दिसत नव्हतं. ठीक आहे, आता बघ. आता दिसतंय सर. चला सोडवा. शुभ्राम, ते ऑप्शन नंबर 1. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 1 का शुभ्रा? का अगोदरच होतं? सर अगोदरच. ठीक आहे, चल सोडव. सर तुम्ही ऑप्शन 2 लिहिलेलं. कधी? अगोदरच्या याच्यात का? हो. सॉरी, तिथं 84 सेंटीमीटर आहे बाळा. ऑप्शन नंबर 1 हा. सॉरी सॉरी, ऑप्शन नंबर 1 हा. मी बघितलं नाही, सॉरी हा. 12 सेंटीमीटर तर 84 सेंटीमीटर नाही. ठीक आहे, ऑप्शन नंबर 1. चला ठीक आहे.
या प्रश्नाचं उत्तर सोडवा. जर सोडवता येत नसेल तर तुम्ही काय करा, प्रत्येक ठिकाणी तुमची स्टारची व्हॅल्यू ठेवा. 435 गुणिले 1 या स्टारच्या जागी 0 ठेवून बघा. 435 गुणिले 10 करून बघा, काय उत्तर येतं ते बघा. त्याच्यानंतर 435 गुणिले या स्टारच्या जागी 1 ठेवा. 435 गुणिले 11 करून बघा. 435 गुणिले 12 करून बघा. आणि 435 गुणिले 13 करून बघा. मग तुम्हाला उत्तर शोधता येतं बघा. बऱ्याच जणांचं उत्तर बघा. आता पहिला गुणाकार करून बघा. 435 ला 435 हा 0 इथं पोटूला म्हणजे 4350 येणार. बरोबर का शुभ्रा? दुसरा गुणाकार करून बघा. 11 5 55 ला 5, पण इथं आपला किती आहे? 0, म्हणजे हा गुणाकार येणार नाही. आपल्याला कळलं 4350 येणार नाही, कारण इथं 5 आहे, इथं 5 आहे आणि इथं 4 आहे, म्हणजे हा पण येणार नाही. आता बघा या 12 ने गुणाकार करा. 12 5 60 ला 0, हा 6, 12 त्रिक 12 2 24, 12 त्रिक 36, 36 आणि 6 42 ला 2, हा 4, 12 चौक 48 आणि 4 5220. बघा इथं 5 ला 5 आला, इथे 0 ला 0 आला, आणि हा 2 ला 2, हा 2 ला 2 आणि हा 2 ला 2, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आहे त्याचं परफेक्ट उत्तर येते. चौथं पण करून बघूयात आपण. 13 5 65, 5 म्हणजे एकक स्थानी 5 आला, पण आपल्या प्रश्नामध्ये एकक स्थानी 0 दिलाय, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 सुद्धा येणार नाही. बरोबर का? ऑप्शन क्रमांक किती येईल मग? 2 येईल. समजलं का रे? सॉरी, ऑप्शन क्रमांक 3 उत्तर येईल त्याचं. किती? 3 आणि 2 हे त्याचं उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न घ्या, हे सोडवा. चला पटापट जास्तीत जास्त प्रश्न घेण्याचा प्रयत्न करू. तुम्ही उत्तर लवकर लवकर द्या. चला सोडवा. चला सोडवा. किती उत्तर आहे ते सोडवा. शौर्य, शौर्य प्रश्न वाच. शौर्य, शौर्य शिंदे. Yes, sir. हा वाच, प्रश्न वाच. इकबालने 25,000 रुपयाला एक जुनी मोटरसायकल विकत घेतली. म्हणजे तिच्या आपण काय, दुरुस्ती चल वाच वाच. वर रंग देण्यासाठी 2,500 केला व ती गाडी 38,500 रुपयाला विकली, तर या व्यवहारात त्याला किती नफा झाला? ओके. इक्बालने काय केली, 25,000 रुपयाला एक खरेदी किंमत काढत असताना आपण काय करतो, या खरेदी किमतीमध्ये त्याने किती रुपयाला घेतली रे? 25,000 रुपयाला घेतली. किती रुपयाला? 25,000 रुपयाला. हा. त्याच्यानंतर त्यांनी काय केली, ती दुरुस्ती केली. दुरुस्ती केली म्हणजे हे सुद्धा खर्च कशात लावायचा असतो आपल्याला? आपल्या खरेदी किमतीमध्ये. म्हणजे 8,500 त्याच्यामध्ये मिळवावे लागतील. त्याच्यानंतर त्यांनी रंग दिला त्या मोटरसायकलला. किती रुपयाचा रंग दिला? 2,500 रुपयाचा. म्हणजे त्यांनी मोटरसायकल घेतली आणि त्यांनी काय केलं,
तिला पहिल्यांदा काय केलं, दुरुस्ती केली आणि रंग दिला, तर मग त्याला किती रुपयाला पडली ती, म्हणजे त्यांनी किती रुपयाला खरेदी झाली त्याची बघा. हे 3 शून्याचे शून्य, त्या 3 शून्याचा परत शून्य, 5 आणि 5 ला 10 ला शून्य, ह्याच्याला 1, 6, 5 आणि 1 6, 6 आणि 8 14, 14 आणि 2 16, ह्याच्याला 1 36,000. 36,000 रुपयाला त्याची खरेदी किंमत पडली. आणि किती रुपयाला विकली त्यांनी, विक्री किंमत किती आहे त्यांनी शौर्य, शौर्य? सर 38,500 रुपये. 36,000 रुपयाला खरेदी केली, 38,000 रुपयाला विकली. आपल्या खरेदीपेक्षा जर विक्री किंमत जास्त असेल तर आपल्याला काय होतो रे, नफा होतो. काय होतो, नफा होतो. नफ्याचं सूत्र काय आहे, विक्री वजा खरेदी किंमत. मग विक्री किंमत किती आहे, 38,500 38,500 वजा 36,000. मग याची वजाबाकी करा तर किती येतं रे, वाटलं तर तुम्ही उभ्या मांडीत 2,500. 38,500 वजा 36,000. शून्यातून गेला शून्य, शून्यातून गेला शून्य, 5तून शून्य गेला 5, 8तून 6 गेला 2, 3तून शून्य गेला, म्हणजे 2,500 रुपये हे तुमचं काय आलं, नफा आला. तो ऑप्शन क्रमांक किती आहे रे, 2,500 रुपये नफा. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये. किती मध्ये, 2 मध्ये. समजलं का, कोणाकोणाचं बरोबर आलं. हो माझं, सर माझं बरोबर आलतं. ओके ठीक आहे, चला पुढं. ज्यांचं बरोबर आलं त्यांचं अभिनंदन. पुढचा प्रश्न घ्या. या प्रश्नामधलं कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखायचे, अचूक म्हणजे बरोबर. चला, याचं उत्तर पाठवा, वाचा आणि पाठवा. सर तुमचा आवाज आहे नाही. तुम्हाला प्रश्न सोडवायला सांगितलंय आणि उत्तर पाठवायला सांगितलंय, येतो का आवाज? हो सर. हा, सोडवा चला. उत्तर पाठवा. चला पाठवा. विचार करा, वाचा आणि पाठवा. चैतन्य डब्ल्यू उत्तर कुठे आहे रे, चैतन्य डब्ल्यू ऑप्शन आहे. सर चुकून पडलेलं. ओके चला पाठवा. दक्ष, माईक चालू कर. हॅलो सर. वाच प्रश्न. खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे? वाच ना, ऑप्शन वाच ना. पहिला, चौरसाच्या चारही कोणाची बेरीज 100 देती असते. असते का नसते सांग बरं मला. चौरस माहितीये का तुला? हो. चौरस म्हणजे काय? 4 कोणचे. हा चौरस आहे का सांग बरं. हा चौरस आहे. हो. हा चौरस आहे. नाही. हा चौरस आहे. हो. आणि हा चौरस आहे. कोणता चौरस आहे याच्यात? सेकंड वाला. हा 1 नंबर, हा 2 नंबर, हा 3 नंबर, 4 नंबर, कोणता चौरस आहे सांग. 4 नंबर. चौरस आहे.
एक लक्षात घ्या, चौरस म्हणजे काय असतं? काटकोन पाहिजे, तिथं काय पाहिजे? हा काटकोन पाहिजे असा. आणि त्याच्या चारही बाजू काय पाहिजेत? समान लांबीच्या पाहिजेत. या ठिकाणी बघा ह्याची लांबी किती आहे? या ठिकाणी म्हणजे हा चौरस नाहीये. या ठिकाणी बघा हे कमी आहे आणि हे जास्त आहे, म्हणजे हे सुद्धा नाही आहे. हा पतंग आहे, बघितलं ना पतंग? म्हणजे हा पण नाही, म्हणजे ऑप्शन नंबर 2 आहे. हा चौरस आहे. मग मला सांगा, चौरसामध्ये काय असतं बाळांनो? हा चौरस असताना काय असतो? चारही बाजू सारख्या असतात आणि त्याचा कोन हा काटकोन असतो, म्हणजे काटकोन म्हणजेच 90 अंश. एक कोन 90 आहे, हा पण 90 आहे, दुसरा हा तिसरा 90, हा चौथा 90. मग 90 × 4, 90 × 4 जर केला आपण तर 9 × 4 = 36 शून्य. म्हणजे चौरसाच्या चारही कोणाच्या मापांची बेरीज किती असते? 360 असते. इथं काय सांगितलं त्यांनी? 180. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 येईल का रे? नाही. ऑप्शन क्रमांक 1 येणार नाही. समजलं? आता पुढचं घ्या. ऑप्शन क्रमांक 2 वाच. ऑप्शन क्रमांक 2 वाच. त्रिकोणाच्या सर्वच्या मापांची बेरीज काटकोन एवढी असते. हा बघा, हा त्रिकोण आहे, हा त्रिकोण आहे, त्याच्यानंतर हा त्रिकोण आहे, हा पण त्रिकोण आहे. तर तुम्हाला माहिती आहे काटकोन त्रिकोण असतो, बरोबर? लघुकोन त्रिकोण असतो आणि असा असतो एक ते विशालकोन त्रिकोण असतो. जर विशालकोन त्रिकोण असतो तर याचा माप काटकोन एवढा असेल का रे? काटकोन म्हणजे 90. म्हणजे त्रिकोणाच्या तीनही कोणाच्या मापांची जी बेरीज असते ती 180 अंश असते. हा जर 90 असेल तर ह्या दोघांचं मिळून किती असतं? 90 असतं. हा जर 60 असेल तर हा 60 आणि हा 60. लक्षात आलं का? त्याच्यामुळं त्रिकोणाच्या मापांची बेरीज ही काटकोन एवढी नसते. ती किती असते मग? किती असते? 180 अंश असते. किती असते? म्हणून हा सुद्धा ऑप्शन येणार नाही. नंतर चौकोनाच्या बाजूंची संख्या. चौकोनाच्या किती बाजू आहेत? चौकोनाच्या किती बाजू असतात? 4. ही त्रिकोणाच्या बाजूच्या, त्रिकोणाला किती बाजू असतात? 3. ह्याच्या दुप्पट असते का? 3च्या दुप्पट ह्याच्या 6 बाजू आहेत का? ह्याचं दुप्पट 3 आहे का? नाही, म्हणजे चूक आहे. चौकोनाला किती बाजू असतात? 4 बाजू असतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 सुद्धा चूक आहे. त्याच्यानंतर ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे का बघूयात आपण. ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहेत का बघा, वाच. त्रिकोणाच्या सर्व कोणाच्या मापांची बेरीज. वाच वाच. सर्व कोणाच्या मापांची बेरीज ही चौकोनाच्या सर्व कोणाच्या मापाच्या बेरीजच्या निम्मी असते. आता आपण बघितलंय त्रिकोणाच्या सर्व कोणाच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते आणि चौकोनाच्या चौरस सगळ्या कोणाच्या मापांची बेरीज ही 360 असते. आणि ह्या मापाच्या किती असते? ती निम्मी. 180च्या जर निम्मी बघितलं म्हणजे 2 ने भागाकार करायचा. बे एक बे, बे एक बे, एक उरला 16 झालं. बे 8 16, 180. म्हणजे चौकोनाच्या मापापेक्षा त्रिकोणाच्या कोणाच्या मापांची बेरीज ही निमपट असते, म्हणजे अर्धी असते. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. समजलं का? कोणाला समजलं नाही? चला माईक बंद कर, पुढचा प्रश्न घे. चला पुढचा प्रश्न. 4 संख्या दिल्या, त्याच्यात सर्वात मोठी संख्या कोणती? दशांश अपूर्णांक ज्याला माहिती त्याला उत्तर येईल आणि उत्तर पाठवायचं सगळ्यांनी.
सुघोष सांग. सुघोष. सर फर्स्ट आहे प्रश्न वाचू. वाच ना. पुढील पैकी सर्वात मोठी संख्या कोणती? कोणता ऑप्शन फर्स्ट बरोबर? पुढील पैकी सर्वात मोठी संख्या कोणती? कोणता आहे याच्यात उत्तर कोणता आहे? सर 4 आहे. ऑप्शन नंबर 4 आहे. हो. बर, आणखीन कोण सांगतोय? मनस्वी. तर मी. रिया सांग, किती आहे ऑप्शन तुझं? सुघोष म्हणतो 1. तर मी सांगू. सुघोष म्हणतो 1, रिया म्हणते रिया सर पण मी सांगू. सुघोष म्हणतो 4, रिया म्हणते 4. हा सांग. सर उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे. चैतन्य म्हणतो ऑप्शन नंबर 2. हा बोला, अजून कोण? आणखीन कोण आहे हुशार आपल्यामध्ये? हा बोला. राधिका, किती आहे तुझं उत्तर? सर ऑप्शन नंबर बोल. ऑप्शन नंबर 1. राधिकाचा ऑप्शन नंबर 1. हा पुढं शौर्य, किती आहे तुझं उत्तर? सर ऑप्शन नंबर 2 आहे. शौर्य. सर माझा ऑप्शन नंबर 3 आहे. कोणाचं? चैतन्यचं 3 का? ठीक आहे, चैतन्यचं 3, सुशीलचं 2. शौर्य किती आहे तुझं? ठीक आहे, चला. अरे बाळांनो, तुम्हाला दशांश अपूर्णांक शिकवला. सर माझं 2 आहे. ठीक आहे, 2 तर 2 पण चूक आहे. सर माझं 3 आहे. असू दे, चूक आहे. बघा, हा 4च पर्याय येते, कोण त्याच्यापैकी एक नंबर सांगा म्हणजे बरोबर होती. 0.91. अरे 0.91 म्हणजे काय? बघा, तुम्हाला दशांश चिन्हाच्या इकडे जेव्हा संख्या बसतो त्यावेळेस इकडे जेवढी मोठी संख्या असेल तर इकडली मोठी संख्या असते, आणि इथं बघा पहिलं काय असतो? दशांश. नंतर दुसरं स्थान काय असतं? शतांश. बरोबर ना? तुम्ही असं बघता की नाही रे? 7340 आणि 3,350 ह्याच्यापैकी मोठी संख्या कोणती? इथं 1000 स्थानावर आहे, इथं 1000 स्थानचं 0 आहे, म्हणजे ही मोठी आहे, तुम्हाला माहिती आहे. परंतु दशांश अपूर्णांकामध्ये काय असतं? ज्याचा दशांश मोठा तो अपूर्णांक मोठा. बघा, दशांश म्हणजे काय? बघा, आपण दशांश चिन्ह दिलं, हा पहिला अंक असतो तो दशांश असतो, दुसरा अंक असतो तो काय असतो? शतांश, आणि तिसरा अंक असतो तो काय असतो? सहस्त्रांश. म्हणजे आपण उलट्या दिशेने जातोय, बरोबर? सहस्त्रांश. तर बघा, इथं 9 आहे, इथं 8 आहे, म्हणजे 8 म्हणजे 9 पेक्षा 8 लहान आहे, म्हणजे हे येणार नाही. त्याच्यानंतर इथं पण 9 आहे आणि इथं पण 9 आहे, आणि हे दोघांची किंमत कशी आहे रे? सारखीच आहे, 0.090 किंवा 0.9. सॉरी हा, एक मिनिट. इथं किती आहे? इथं दशांशच्या ठिकाणी 0 आहे, म्हणजे ही सुद्धा लहान आहे, कारण आपली मोठी संख्या इथं किती होती? 9 होती. इथं 9 आहे आणि इथं पण 9 आहे. आता ऑप्शन नंबर या पहिल्या संख्येत आणि शेवटच्या संख्येत बघायचे. इथं शतांशाचं स्थान किती आहे? 0 आहे, आणि इथं शतांशाचं स्थान किती आहे? 1 आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक हा जी संख्या आहे ती मोठी आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हे त्याचं उत्तर येणार. कळलं का? समजलं का? कोणाला समजलं नाही? कोणाला समजलं नाही? हे गणित कोणाला समजलं नाही? बोला. सर जर मी तक्ता तयार केला असा, एक मिनिट, मी तक्ता तयार करून तुम्हाला. समजलं सर. काय समजलं? मग काय उत्तर येत नाही? हे बघा, इथे तक्ता तयार केला मी असं. या 4 संख्या इथं तयार केल्या, 2, 3 आणि आपल्या या 4 संख्या. पहिली संख्या किती आहे? 0.91. दुसरी संख्या आहे 0.899. तिसरी संख्या आहे 0.090. चौथी संख्या आहे 0.900. ह्या संख्या आहे. त्याच्यानंतर याच्यातला दशांश
दशांशाच्या ठिकाणी कोणता अंक आहे? पहिल्या संख्येमध्ये दशांशाच्या ठिकाणी कोणता अंक आहे? 9 आहे. हे बघा, हे 9. दुसऱ्या संख्येमध्ये दशांशाच्या ठिकाणी किती आहे? 8 आहे. तिसऱ्या ठिकाणी किती आहे? 0 आहे. चौथ्या ठिकाणी किती आहे? 9 आहे. ओके. नंतर बघा शतांश. शतांशामध्ये बघा शतांश, इथं शतांशाच्या ठिकाणी इथं 1 आहे. या ठिकाणी शतांशाच्या ठिकाणी 9 आहे. या ठिकाणी शतांशाच्या ठिकाणी 9 आहे. आणि या शतांशाच्या ठिकाणी 0 आहे. त्याच्यानंतर सहस्त्रांश. सहस्त्रांश इथं किती आहे? काहीच नाही म्हणजे 0 आहे. या ठिकाणी किती आहे? 9 आहे. या ठिकाणी किती आहे? 0 आहे. या ठिकाणी किती आहे? 0 आहे. मग आपल्याला फक्त काय बघायचं? ज्याचा दशांश मोठा आहे ती संख्या मोठी असणार आहे. म्हणजे ही संख्या येणार नाही, ही संख्या येणार नाही आणि ही संख्या येणार नाही. हे कळलं तुम्हाला? बरोबर. कारण याचा दशांश लहान आहे, 8 आणि 0. आता फक्त बघायचंय 9 आणि 9. मग त्याच्यानंतर शतांशामध्ये जायचं. याचा शतांश 0 आहे आणि याचा शतांश 1 आहे. म्हणजे कोणती मोठी संख्या असेल? 1 नंबरची. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हे त्याचं परफेक्ट उत्तर आहे. समजलं का? ज्याचा दशांश मोठा ती मोठी, त्याच्यानंतर शतांश बघायचा आणि नंतर मग शेवटला सहस्त्रांश बघायचा. जर दशांश पण सगळ्यांचे सारखे असतील, शतांश पण सारखे असतील, तर मग सहस्रांशावर जायचं. कळालं? चला पुढे बघा. या पुढं. चला हे प्रश्न सोडवा. चला चला सोडवा. तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न केला करत नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही. असे 100 प्रश्न नाही, 1000 प्रश्न घेतात, तुम्ही तिथल्या तिथेच राहा. प्रश्न वाचा आणि सोडा. साई, जिथं तू उत्तर 2 टाकलास ना, तिथं तुझ्या वहीचा फोटो काढून पाठव. हृदय, तू पण तिथं ऑप्शन नंबर 2 टाकलास ना, तिथं पण तुझ्या वहीचा फोटो टाक. पाठव वहीचा फोटो. प्रत्येकाने वहीचा फोटो पाठवायचा. काय गणित करून दाखवलं, केलं कसं केलं मला दाखव. पाठवा. कसं केलं दाखवा मला फोटो. मनस्वी म्हणते 2. मनस्वी फोटो काढून पाठव, नाही तर वही दाखव मला. कॅमेरा चालू करून. एक तर कॅमेरा चालू करून वही दाखवा, किंवा मला तिचा वहीचा फोटो पाठवा. नुसतं दुसरे वर कोणतरी 2 म्हणते, 3 म्हणते म्हणून मी पण 2 आणि 3 म्हणतो, चालणार नाही. चैतन्य, माईक बंद करायला किती रुपये घेशील? आलं का उत्तर तुझं? चैतन्य, उत्तर किती आले? काढतोय सर. मग कशाला माईक चालू करतो? काढ ना आणि मग माईक चालू कर. चल साई, व्हिडिओ चालू कर. काय उत्तर काढला दाखव मला वही तुझी. मनस्वी पण. चला. सर माझा वाढदिवस आहे आज. हा, अरे वा. शिवम, तू आला का? आता आला. आता आलास ना शिवम?
हाँ सर, थोडं सेलिब्रेशन करत होतो ना. चला, शिवमला सर्वांकडून आपल्या क्लास तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. खूप खूप अभ्यास कर. थँक्यू सर. ओके बाळा. सही दाखव वही तुझी. कसं केलं मला दाखवा. थोडस लांब धर सही. थोडं लांब धर, दिसते मला. लांब धर थोडस. थोडस मागे सर, थोडस मागे सर, थोडस मागे सर, आणखी सर मागे थोडं. बघू दे मला. आणखी मागे सर. वही मागे घे आणखी. आणखीन मागे घे वही. घे ना, आणखीन मागे घे ना. घे थोडासा आणखीन मागे घे. अरे आणखीन मागे घे ना. मी सांगेल ना तुला, दिसते मला उत्तर. आणखीन घे मागे. किती उत्तर आलं तुझं बघ बरं. ओके, ठीक आहे, दिसलं तुझं उत्तर. हा चल, अजून कोण म्हटलं होतं. कॅमेरा ऑन होत नाही. चला, काय हरकत नाही, नो प्रॉब्लेम. मनस्वी सांग चल. मनस्वी बोल. सर मी आधी 4007 प्रश्न वाच. 47,989 प्लस 8493 यांची बेरीज केली. बर. 47,989 त्याच्यामध्ये प्लस केले तू 8493. का बरं प्लस केले तू. वजाबाकी का नाही केली. कोण सांगेल. का बरं बेरीज केली. हा सांग साई. सर कारण की आदर्श विद्यालयाने आणि सरस्वती विद्यालयाने सरस्वती विद्यालय पूरग्रस्तासाठी जी मदत निधी जमा केला तो गोळा केला, बरोबर ना. म्हणजे त्यांच्या गोळा दोघांची केला काय करायला लागेल आपल्याला. म्हणून बेरीज करावं लागेल. त्यांचा एकत्र करायला लागेल हा, पैसे. मग एकत्र करायचं म्हणजे दोघांची बेरीज करायला लागेल, बरोबर. हो चला, सर. किती आली बेरीज मनस्वी सांग. सही बंद कर माईक. हा मनस्वी सांग किती बेरीज आली. 56,482. म्हणजे 9 आणि 3, 12ला 2, हातच्याला 1, 8 आणि 1 9, 9 9 आणि 9, 18ला 8, हातच्याला 1, 9 आणि 1 10, 10 आणि 4 14ला 4, हातच्याला 1, 1 आणि 7 8, 8 आणि 8 16ला 6, हातच्याला 1, 4 आणि 1 5. 56,482 आलं, बरोबर ना. हो. हा, त्याच्यानंतर त्याने काय केलं. त्याच्यातला खर्च केला त्यांनी. 50,042 रुपये कशासाठी वापरले. घरगुती वस्तूंसाठी वापरले. मग ह्या 56,482 रुपयामधून काय करावं लागेल आपल्याला. 50,042 रुपये जे त्यांनी घरगुती वस्तूसाठी जो खर्च केलाय तो वजा करावा लागेल एकूण रकमेतून. मग 2 मधून 2 गेले 0, 8 मधून 4 गेले 4, 4 मधून 0 गेले 4, 6 मधून 0 गेले 6, 5 मधून 5 गेले 0. म्हणजे उरलेली जी रक्कम आहे 6,440, 6,440, ही उरलेली रक्कम खाऊच्या पाकिटासाठी वापरली. ऑप्शन क्रमांक किती आहे मग मनस्वी. 2. ऑप्शन क्रमांक 2. ओके, चला. छान. बघा बरं, शुभ्राने किती मस्त सोडवलंय. गणित पण लिहिलंय, उत्तर पण लिहिलंय. बघा किती छान केलं बघा शुभ्राने. असं सोडवलं पाहिजे. ठीक आहे, चला पुढे बाळांनो. पुढचा प्रश्न आहे. चला, खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे. अचूक म्हणजे काय. बरोबर असणारे विधान. हा, चला पाठवा उत्तर. सोडवा आणि पाठवा.
तर माझ्याकडून चुकून एक पडलेलं. ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर सोड हं, चैतन्य. चुकून पडू दे, काय प्रॉब्लेम नाही. तुझं फक्त उत्तर बरोबर आलं पाहिजे वहीमध्ये आणि तुला समजलं पाहिजे. साई, फक्त एकदाच उत्तर द्यायचं, 4 वेळेस 4 नाही टाकायचं. चला, बऱ्याच जणांची उत्तर येत आहेत, बाकीचे पण सोडवा. उत्तर सोडवा, उत्तर. चला. राधिका, प्रश्न वाच. खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे? हा, ऑप्शन नंबर 1 किती आहे बघा, सांग बरं मला. 25% बरोबर 25 छेद. भागिले 1000 छेद हा, 25% बरोबर 25 भागिले 1000 हजार. किंवा 25/1000. मग आता तुम्हाला माहिती आहे 25% म्हणजे काय असतं रे? 25% म्हणजे काय असतं? 25% म्हणजे छेदामध्ये किती असतात राधिका? 100. मग आपल्याला किती दिले राधिका इथं? 1000 दिले, म्हणून मग हे आपल्याला हे विधान अचूक आहे का? चूक आहे? चूक आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 चुकला, बरोबर? हो. चला, ऑप्शन क्रमांक 2 बघा आता. ऑप्शन क्रमांक 2 काय आहे? 20चा वाच. 5 बरोबर 4. 20चा शेकडा 5 बरोबर 4 म्हटले. 20 म्हणजे 20 चा म्हणजे गुणाकार, शेकडा 5 म्हणजे किती? 5/100, बरोबर का? शेकडा 5 म्हणजे 5% किंवा 5/100. मग बघा बरं, शून्य कटला, शून्य कटला, 5 एके 5, 5 दोन्ही 10, बे एक बे, बे एक बे, म्हणजे किती येतं? 1 येतं उत्तर. म्हणजे इथं किती दिले? 4 उत्तर दिले, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 येणार नाही. आता बघा, ऑप्शन क्रमांक 3 येतो का बघायचा आपल्याला आता. 25चा शेकडा 50 बरोबर 2.5. 50चा 6 म्हणजे गुणाकार करायचा. हा, 50चा बरोबर. 50चा म्हणजे काय करायचं बाळा? गुणाकार. 50चा शेकडा 50 म्हणजे 50/100. 100. हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, बरोबर. खालचे 2 शून्य, वरचे 2 शून्य कटले. 5x5 म्हणजे 5×5 25. इथं किती दिले? पण 2.5 दिले, म्हणजे हा सुद्धा ऑप्शन येणार नाही. ओके, आता बघूया चौथा ऑप्शन येते का? 0.68 बरोबर 68%. 0.68 बरोबर 68%, बरोबर ना? मग आपण आता 0.68 ह्याला आपण असं लिहू शकतो का? 68/100 असं लिहितो ना आपण. दशांश अपूर्णांकाचं पूर्णांकामध्ये रूपांतर करायचं तर 68/100 लिहू शकतो का? इथं 1 लिहायचा आणि दशांशानंतर किती संख्या आहेत? 1 2 तेवढे शून्य द्यायची, म्हणजेच 68/100. 68/100 म्हणजे 100 पैकी 68 मार्क आहेत, म्हणजेच काय? 68%, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. समजलं का? सर बोल शिवम. सर माझ्यासोबत सान्वी शिंदे पण क्लास करते. करते का? बरं बरं, खूप छान. दिवसांनी. हो ना, चालेल चालेल, करू दे करू दे. ती पण उत्तर सोडवते ना व्यवस्थित? हो सर. ओके ओके, छान. चला, हा प्रश्न समजला? कोणाला समजला नाही असं कोणी आहे का? नाही, चला पुढे घ्या. चला, सुशीलला समजलं नाही. सुशील, मॅच चालू कर, काय समजलं नाही?
हॅलो सर. सर मला ते तुझं सिक- कॉम्प्युटरचं तर एकतर माईक बंद कर तुझ्या, नाही तर तुझ्या मोबाईलचं तर बंद कर, दोन्हीपैकी एक बंद कर. दोन्हीकडून इको येतोय. हा. हो सर. बोल. सर मला चौथं गणित नाही समजलं. चौथं गणित का ऑप्शन? चौथं ऑप्शन चौथं. आता बघ, बाकीचे उत्तर सोडवा रे. 75 भागिले 100 असं लिहिलं तर याला दशांश अपूर्णांकात रूपांतर करताना कसा करशील? हा पूर्णांक आहे, त्याला दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं तर कसं करशील सांग? 0.5. 0.5 नुसतं 5 आणि हा 7 कुठे गेला? भूक लागली काय? 75. 0.75. म्हणजे हे बघ, 75 भागिले जर 100 असेल तर तू काय लिहिलास रे? हे 75ला 75 लिहून घ्यायचं, इथला जो शून्य आहे आणि इथला शून्य, किती? 2 शून्य आहेत, म्हणून 2 दशांश चिन्ह इकडे यायचं उजवीकडून डावीकडे, आणि मग दशांश चिन्ह इथं द्यायचं आणि 0.75. बरोबर ना? हो सर. मग वरच्या गणितात काय होतं? 0.68 होतं. म्हणजे याच्या उलट करायचंय, याला अपूर्णांकात रूपांतर करायचंय. मग आपण काय करतो? 68ला 68 लिहून घेतो आणि छेदामध्ये 1 लिहून घ्यायचा. दशांश चिन्हानंतर किती संख्या आहेत? ही एक संख्या, ही एक, 2 संख्या. मग 1च्या पुढे 2 शून्य द्यायचं. 68 भागिले 100. 68 भागिले 100 म्हणजेच काय? 100 पैकी 68 मार्क मिळाले, म्हणजेच 68% मिळाली. इतकं सोपं आहे रे. समजलं का? समजलं सर. हा, उशिरा समजतो तुला. 2 कॉम्प्युटर चालू केला तरी तुला समजत नाही. तिसरा एक चालू कर, लगेच समजेल. तर तो आणखीन. चला, हा प्रश्न कोण वाचेल? हर्षदा. हर्षदा वाच. हर्षदा वाच. हर्षदा हॅलो सर. वाच. 7.6 मी त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार मैदानाचा व्यास किती? किती आलं तुझं उत्तर? त्रिज्या किती आहे? 7.6. 7.6. 7.7 मीटर. मग त्रिज्या ही व्यासाचे कशी असते का व्यास हा त्रिज्येचा कसा असतो हे तुम्हाला लिहून दिलं की नाही मी? व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. व्यास बरोबर काय असतं? 2 त्रिज्या असतं, म्हणजे 2 गुणिले त्रिज्या असते. त्रिज्येच्या दुप्पट असतो व्यास. मग त्रिज्या तुमची 7.6 आहे आणि व्यास जर काढायचा असेल तर मग 7.6 ला 2 ने गुणाकार करा. 6 दोन्ही 12 ला 2, ह्याला 1, 7 दोन्ही 14 आणि 1 15. दशांश चिन्ह नंतर किती संख्या आहेत? 1, म्हणजे दशांश चिन्ह इथं येणार. 15.2 मीटर, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आहे त्याचं उत्तर येणार. समजलं का? हो सर. कोणाला समजलं नाही आता? त्या दिवशी मी वाक्य लिहून घ्यायला सांगितलं होतं. व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो आणि त्रिज्या ही व्यासाच्या निमपट असते. सांगितलं ना रे? सर्वात मोठी जीवा व्यास असतो. शिकवलंय तुम्हाला. चला पुढचा प्रश्न घ्या.
शिवम प्रश्न वाच. एक शर्ट शिवण्यासाठी 2.25 मीटर कापड लागते, तर 5 शर्ट शिवण्यासाठी किती कापड लागेल? ओके, 2.25 मीटर म्हणजे किती शुभम? हे बघ, हे 2.25 मीटर. 2.25 म्हणजे किती? हे 2 म्हणजे तर कळला 2 आहे. आणि 1.25 म्हणजे किती? 1.25 म्हणजे दशांश चिन्ह 25, बरोबर का? याला म्हणतात 2.25. आणि 2.50 म्हणजे याला म्हणतात 2.5. 2.75 म्हणजे 3 भाग झाले, म्हणजे याला म्हणतात पावणे. एक पाऊणा आहे, 2.25. हे 2.25 आहे. एक शर्ट शिवण्यासाठी 2.25 मीटर कापड लागतं. मग असे किती शर्ट काढायचे? 5. एकाला 5 लागतात, तर 5 ला किती लागतील? सॉरी, एकाला 2.25 मीटर लागतात, तर 5 ला किती लागतील? एकावरून अनेक काढतो, म्हणजे मी काय करतो, गुणाकार करायचा. 2.5 2 5 गुणिले 5. हा 5 आणि हा 5 चा गुणाकार करा. 5 5 25 ला 5. हातच्याले 2. 5 2 10. 10 आणि 2 12 ला 2. हातच्याला 1. 5 2 10. आणि हातच्याच 1 किती? 11. आणि दशांश चिन्ह बघा, दशांश चिन्ह नंतर इथं 2 संख्या आहेत. मी 2 संख्या सोडून दशांश चिन्ह द्या. 11 दशांश चिन्ह 25. मग 11 दशांश चिन्ह 25 असं उत्तर याच्यामध्ये ऑप्शन मध्ये नाही. मग दशांश चिन्ह 25 असलेल्या संख्येला म्हणतो आपण 1.25. आणि ही संख्या आहे 11, म्हणून 11.25. ऑप्शन क्रमांक कुठे आहे? मग 2 मध्ये त्याचं उत्तर आहे. समजलं का? समजलं का रे शिवम? सर, तो बाहेर गेलाय. बरोबर, ठीक आहे, चालेल. हा, चालेल. तुम्हाला सर होमवर्क पाठवून देतील, त्याच्यामध्ये प्रश्न सोडून बघा. ओके, कळालं का? होय सर. चला, क्लास संपवायचा का? हो सर. चला, बाय सर्वांना, गुड नाईट. बाय सर, गुड नाईट. गुड नाईट. बाय सर्वांना, गुड नाईट.